म्हणजे जे पांडव होते ते इथे येऊन गेलेले. तिथे भीमकुंड पण आहे छोटासा, सुनसान राहतो इकडे. काही जास्त वाहन वापरत नाही. मला शूट करायला थोडं अवघड जात आहे कारण की मोबाईल धरणं आणि बाईक चालवणं थोडं कठीण आहे बघा. तर मित्रांनो 2024 सुरू झालं, रात्रीचे वाजले 12. आम्ही खूप थकलेले असल्यावर सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी रात्रीचे 12 वाजता आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतोय. येणारं 2024 तुमच्यासाठी खूप सुखमय, आनंदमय, भरभराटीमय आणि एंटरटेनमेनिंग राहो अशी आम्ही प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि आमचे ब्लॉगचा उद्देश हा आहे की फॅमिलीमध्ये सहज साधं आनंदित वातावरण बनवण्यासाठी आम्ही हा आमचा छोटासा प्रयत्न करत असतो. कारण की आपण किती मोठे झालो पण इगोलेस आणि अहंकारलेस, रागलेस जर झालो, छोटं बनवून जर जीवन जगतो तर खूप मजा येते जीवनामध्ये. आमच्या ब्लॉगला तुम्ही पूर्ण बघाल हीच तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा. आणि 2024 मध्ये आपण सर्व मिळून एक इतिहास रचूया आणि महाराष्ट्राचं नाव उंचावर नेऊया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, मी सांगायला विसरलो घरून निघताना की अचानक माझ्या मूळ गावी मला जावं लागतंय, तिथे की आईची तब्येत बरोबर नाही आहे. आणि आता मी अर्धा रस्ता पार केला आहे आणि इथे आलो आहे मी आता पद्मालय मंदिर. तिथे गणपतीचं पुरातन काळातील मंदिर आहे. तर हे मंदिर मी तुम्हाला दाखवतो, तुम्हाला दर्शन करतो, कारण तिथे गर्दी खूप आहे आणि आपण दुरूनच दर्शन घेऊया. तर हे आहे जंगलामध्ये गणपतीचं मंदिर, जे पद्मालयचे गणपती आहे. हा खाली तलाव आहे, पूर्ण जंगल आहे इकडे. आणि आता मी इथून अंतुर्ली माझ्या गावाला पोहोचायचं आहे. तर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. बोला गणपती बाप्पा की जय. कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. खूप प्रगट देवताचं मंदिर आहे हे. मंदिर पुरातन काळातलं आहे. भीम वगैरे म्हणजे जे पांडव होते ते इथे येऊन गेलेले. तिथे भीमकुंड पण आहे. तिथे कुठेही गाव नाही आहे जवळपास. एरंडोल इकडे जवळ आहे. आमच्या मूळ गावी तुम्हाला घेऊन जातो, चला. डोंगराळ भाग आहे. त्या डोंगराळ भागामध्ये हे मंदिर आहे, जे आता आपण पद्मालयचं बघितलं. आपण थोडंसं पुढे आलो आहे आता रस्त्याने, जो की उत्तरांकडे जाणारा रस्ता आहे. मी हे दर्या दाखवण्यासाठी, हे पहाड दाखवण्यासाठी मी इथे थांबलो. ही आपली अंपॅरी आहे. पुढे शक्यतो थांबणार नाही, आपण डायरेक्ट घरीच पोहोचू. तर चला पुढे. तर हा पहाडींमधून असा रस्ता आहे छोटासा, सुनसान राहतो इकडे. काही जास्त वाहनं वापरत नाही. मला शूट करायला थोडं अवघड जात आहे कारण की मोबाईल धरणं आणि बाईक चालवणं थोडं कठीण आहे बघा. उतार चढ आहे, ती गाडी थांबून गेली. शूटिंग जसं तसं करण्याचा प्रयत्न करतोय मी. दिल तोड़ के ना जा मेरे बादशाह, तोड़ के ना जा मेरे बादशाह. माणूस एकटा राहिला की कसे गाणे म्हणतो गाडीवर. तर हे आहे शूटिंग अशा पद्धतीने. आता पहाड संपला, छोटा पहाड होता तो पुढे. आता आपण प्लेन रस्त्याला लागू पुढे. तर चला आता न थांबता, कारण रेस द्यायला हात मोबाईल लावलेला आहे, त्याच्यामुळे रेस देता गाडी थांबून जाते. हनुमानाचं मंदिर आहे इकडे. हे इकडे छोटीशी हॉटेल आहे इथे, तिरुपती हॉटेल. हे इथून गेट लागतं. हा एरंडोल रस्ता आहे गणपतीच्या मंदिराकडे जायला. हा इकडे एरंडोल जातो आणि हा उतरान जातो. तर चला आपल्याला उतरांकडे जायचंय. समोरचे पहाड त्याच्यातून आपण आलो. आता हा प्लेन रस्ता आहे. चला पुढे. यूट्यूब चॅनल आहे आपलं, त्याच्यावर तुमचं संगम पेढाचं बी येऊन जाईल आता. हॉटेल संगम ताडे काय नाही, ताड्याला भेटतात हे पेढे. 4-5 दुकान आहे तिथे. तुळजाई मावा, हे संगम पेढा, हे हितेश पेढा. आपलं काय वायपी मराठी म्हणून आहे, वायपी मराठी ब्लॉग्स. हे प्युअर पेढे भेटतात तिथे. आणि प्रख्यात आहे तिथले. रोडावरच दुकान आहे. काय भाव आहे पेढ्यांचा? 120 रुपयाचे पावशेर. काय काम काय हां हां ताईले बी बरं नाही ना. हां
रागी पाहिजे. भाजीपाला होता नाही तर देखा होता मी तर गिरडकडून थोडी म्हणून उतरांकडून. कोणचं बाबू हा का म्हणा तू आते जुनू हा आते उनू आते ते हा आयला गोळी नाही आणि का तू आते काल गोळी गोळी रास ना आते काय सकाळ आहे का नाही का दुपारी आते संध्याकाळचे का मागे मला काय डोका मागे नाही 4 वाजणार 4. संध्याकाळ 4 का हा उजायचे मग हा कठीण परिस्थिती बेकार नाही चांगलं काम म्हातारपणे तसंच राहस. इतकं नाही ना हम्म, इतकं नाही अहो, पायवर पडायचं ना तो हम्म, आठ माकडा आठ रास हम्म. आय पुरं दुखाय जायची मुक्का मार लागेल ना त्याला मुक्का मार लाग झाले मुक्का मार. मुक्का मारती पक्का मार लागला तो धडकडी पडी घेऊन हम्म, तू काय काय नुसतं असा हात धरा हम्म, खाटो पडेल होतो खाटो होतो उठाला मोरी माली जाऊ हात धरी सर हात धराल की हात धरतात मी उठायला लागलो उठून धडकून त्याच्या जाई पडलं मला झोल चालला काय हम्म. तिने काय आलं तरी होता शे. नथ आप्पा मोठा आहे का? हा शंकर मोठा आहे हम्म, मला सावलीला आजार होता पहिले हम्म, जो मी आजीला बाळ होता ना त्यावेळेस सावलीला आजार होता हम्म, तर ती शिपत चटणी करली बाई आठ उत्साहावर मागे विश्वास असतात उत्सव करत होतं कधी राय हम्म, मग ती म्हातारी वयस्कर होती तिने बाहेर पण काही ती म्हणे मन काही गांठी द्या म्हणे गांठी व्हा मग तिने 15-8 गया बा असू घे हम्म, एवढासा होतो हम्म, मग ती म्हातारी म्हणे लय इकडे म्हणे हम्म, तिने तिला हात मारली एक सुरपली तपाडी आणि मागे पाठवत ठी तिची हम्म. हात पायाला हा गरम करू आपण. हा चटका लागला उमटी गई नाही जशी न तशी हम्म, बस, जुना माणसेस ना हा आई मानवी दुखस आई मानवी खाली बस वर होतच नाही हम्म. त्याच प्रकारशेतच सलाईन लावतोस का एखादी? हा मी म्हणलं डॉक्टर नकोच माझी हो जाईल काय बी मग उभा राहत असतो पाय जर अहो, असं एकच पायावर उभा आहे मी चला. दोन्ही पायावर उभा राहा ना. अहो, पाय बी उभा राहतो. चाला बरं पुढे. नाही अहो, पाय उभा राहतो. जोर नाही लागत. अहो, पाय अजिबात नाही बस इथला लागतो तुम्ही बसले मान पहिले मानने काही त्रास होता. या त्या दुकान आकडायला सारखी झाली ती मान. या दोन्ही खाली तू राहू दे, तू नको तक तक राहते तू नाही एकदा आवाज निघस नाही. नाही मी करसू बरोबर मी बाम लाई दिसू मान लेबिन तेल बी ते थंडीने बी आकायला सारखं होतं. भगवंताला सांगत मला मी जाय बा सोडा ना दिवस नाही राहणार पाठ नाही राहणार मग आता पाठ नाही काहीच नाही. आता मोटरी होई घ्यात नाही करणार काही राहणार आणि आता मशनरी गी ट्रॅक्टरी घ्यात. आता देख बाम लाई देऊ का मानले हो मानले बाम लाई देऊ का लाई कसं नाही बाप शिकवून बाम 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 से का हा तू आणल का नाही घर ना गरज आहे ना आपला घर होता ना नाही का तेल आहे का मी काही देखा नाही तुम्ही महिला बी मोडला दिसत मला समजत नाही. आई तुम्ही असं मान वाकडी करी करी बसतात ना यामुळे मान आकडे गेली. आता बरं कितलं ताटे वा सगळं पॅक्शे मला ते बस पॅक्शे काने बांधायचे तर गदक येऊ दे का त्याला.
सांगितलं जेवण 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 हा अरे राम काय जेवण भाऊ अरे बापरे जेवण नको पाहिजे होतं म्हणजे काय थांब तसं नको ना. हो का? अरे बाप अहो पाहिजे तर मला अरे अरे पप्पा ऐकलं का नाही अरे ना अरे राम कुठे गेले ओ बापरे अरे असा कसा कळकळ करा ना तो जरा असं दिलं भाऊ मला जीव समस्या करायला येतं संडास असतो की तुला त्रास होस कारण पाहिजे संडास वेद प्रतिपाद्य संस्कृत्या देवा तिथी सुसकर्मती प्रकाश निवृत्तीला सुरवधारी गोजी ओम ऐकली नाही काय करंता हरि ओम बोधनी कवळ घेता नाम घ्या हरिचे सहज होते हवन होते नाम घेता पुकाचे जीवन करीत विश्वान हे पूर्ण ब्रह्म उदर वर्णन हे जाणी